आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल आणि ऐकत आहात राजकीय घडामोडी। महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ झाले राजकारणाचे आखाडे। 48 मतदारसंघात अहोरात्र रणधुमाळे। कोणी थोपटले दंड, कोणी केले बंड। पक्षात तर फूट झालीच, पण नातेसंबंधातही तूट झाली। नणंद विरुद्ध भावजय, दीर विरुद्ध वहिनी, काका पुतळ्यांचाही प्रतिष्ठेसाठी लढा। एक भाऊ महायुतीत तर एक भाऊ महाविकास आघाडीत। कमळ फुलणार की मशाल पेटणार, धनुष्यबाण वेध घेणार की घड्याळ विरोधकांचे 12 वाजवणार, तुतारी फुंकली जाणार की पंजा उंचावला जाणार। महाराष्ट्राच्या रणांगणाकडे देशाचे लक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याही भर उन्हात सभा। आधीच भयंकर उकाडा, त्यात तापलेले रणांगण। आरोप प्रत्यारोपांची खैरात, शह काटशहांचा खेळ। रंगलेला कलगीतुरा, निघाली उणी धुणी, झाला पंचनामा। निघाले वाभाडे, उडाले धिंडवडे, झाले वस्त्रहरण राजकीय प्रतिमा प्रतिष्ठेचे। असा रंगतोय अटीतटीचा चुरशीचा लक्षवेधी सामना। हा सामना आहे लोकसभेचा, लोकसभेचा, लोकसभेचा। नमस्कार, मी नीता देव। आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। महाराष्ट्रातली लोकसभा निवडणूक म्हणजे राजकीय संघर्षाचा कळस झाली आहे। महायुतीला महाविकास आघाडीनं कडवं आव्हान दिलंय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार भवितव्यासाठी लढा देत आहेत। कोल्हापूर आणि साताऱ्यात 2 राजघराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। अभिनेत्री ते खासदार झालेल्या नवनीत राणा कौर पुन्हा एकदा रणांगणात उतरल्या आहेत। गत विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे लोकसभेच्या पटांगणात उतरले आहेत। एकेकाळी राष्ट्र गाजवणारे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या सुकन्या आणि खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट झालाय आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं नाही म्हणता म्हणता राजकारणात पदार्पण झालंय। भाजपाचा त्याग करून राष्ट्रवादीत गेलेल्या आणि आमदार झालेल्या आणि आता पुन्हा भाजपच्या वाट्यावर असलेल्या एकनाथ खडसेंनी सुनबाईंसाठी कमळ फुलवायचं ठरवलंय। पुण्यात नुकतेच आमदार झालेले रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसने लोकसभा लढवायला सांगितली आहे। अखेर ठाण्याचा तिढा सुटला आणि शिवसेनेची उमेदवारी नरेश मस्केंना मिळाली। माढ्यामध्ये मात्र विजयसिंह मोहिते पाटील गटाने चक्क महायुतीला रामराम ठोकलाय आणि तुतारी फुंकली आहे। बारामतीमध्ये पवार काका पुतण्यांनी एकमेकांचा एवढा उद्धार केला की या मतदारसंघाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। सोलापुरात माजी केंद्रीय गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आमदार सुकन्या प्रणिती शिंदे यांनी पित्याच्या पराभवाचा बदला घेण्याचा विडा उचललाय। अहमदनगरमध्ये खासदार सुजय विखे पाटील यांना निलेश लंके टक्कर देत आहेत। संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि मंत्री घुमरे आणि विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्याबरोबर झुंजणार आहेत। प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा एल्गार अकोल्यात केलाय। सांगलीमध्ये जागा कोणाची हे न पाहता ठाकरेंनी महाराष्ट्र केसरी चंद्रहास पाटलांची उमेदवारी थेट जाहीर केली। मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे कल्याणमध्ये बाजी मारणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे। राज्यात सर्वत्र आकाशात विमान आणि हेलिकॉप्टर्स उडतायत। उन्हाचा तडाखा सहन करत नेते भाषण करतायत आणि जनता फक्त ऐकतीये। मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र ढवळून काढलाय, ठाकरे महाराष्ट्र पिंचून काढतायत। अजितदादांचे शब्दांचे बॉम्ब सुरू आहेत। राजकीय भीष्माचार्य पवार साहेब एका दिवसात 3 सभा घेत आहेत। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महाविकास आघाडीच्या एकीसाठी जीवाचं रान करतायत। एकंदरीत काय, मुलुक मैदानी तोफात सुटले आहेत। शब्दांची रॅकेट उडतायत। पक्ष बदलू आयाराम गयाराम भुईचक्राप्रमाणे फिरतायत। मधूनच कोणीतरी हळूच मतभेदाची फुलबाजी उडवतंय। एकीकडे एकीचे सप्तरंग बॉम्ब उडतायत तर दुसरीकडे आघाडीचे भुईनळे उडतायत। वंचित आघाडी प्रेशर कुकर चिन्ह घेत सर्वांवर प्रेशर वाढवायचं काम करतेय। हातकणंगलेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राजू शेट्टींकडून एकला चलो रेचा नारा दिला जातोय।
अमरावतीमध्ये बच्चू कडूंनी सरतेशेवटी प्रहार केलाच। ही 18व्या लोकसभेची निवडणूक देशाचे नव्हे जगाचे लक्ष वेधून घेत आहे। कारण जागतिक महासत्ताक होण्याच्या प्रवासातला जगातला सर्वात मोठा लोकशाही देश निवडणूक लढवतोय। 140 कोटी जनता आपले प्रतिनिधी निवडणार आहेत। लवकरच बटणे दाबली जातील आणि या देशाचे भविष्य घडेल।